हॅलो गाईज, हाऊ आर यू? वेलकम टू स्टडी सिम्प्लिफायड. आय होप की तुम्ही सगळे आनंदी असाल. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या क्वेश्चन सिरीजमध्ये आज आपण इंडियन पॉलिटी म्हणजे भारतीय राज्यघटनेवर आणि भारतीय च्या रिलेटेड जे करंट अफेअर्सचे क्वेश्चन असणार आहेत ते क्वेश्चन्स आपण आज डिस्कस करणार आहोत. जे की आता येणारी जी कंबाईंड प्री एक्झाम असणार आहे त्या कंबाईंड प्री एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण हे क्वेश्चन्स डिझाईन केलेले आहेत. सो हे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन असणार आहेत जे की तुम्हाला कंबाईनसाठी 101% याचा उपयोग होईल. तर हे क्वेश्चन्स आपण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. त्याच्यामध्ये इंडियन पॉलिटीचे क्वेश्चन्स आणि इंडियन पॉलिटीच्या रिलेटेड करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. तुम्ही स्टडी सिम्प्लिफाईड चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. तर पहा पहिला क्वेश्चन. विधान परिषद निर्मितीबद्दल खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे, संसद राज्य विधानसभेच्या ठरावाविना राज्यात विधान परिषदेची निर्मिती करू शकते. हे विधान एकदम चुकीचं आहे. दुसरं विधान आहे, संसद राज्यातील विधान परिषद राज्य विधानसभेच्या शिफारसीविना नष्ट करू शकते. हेही एकदम चुकीचं आहे. सो याचा आन्सर काय असेल? विधान अ व ब दोन्ही चूक. पर्याय क्रमांक 4. आता विधान अ व ब दोन्ही चूक कशी काय? तर बघा, भारतीय संविधानामध्ये कलम 169 मध्ये एखाद्या राज्यामध्ये विधान परिषदेची निर्मिती करायची असेल किंवा त्या राज्यामध्ये विधान परिषद असेल तर ती नष्ट करायची असेल तर त्याच्या बाबतीत ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी पूर्ण या कलम 169 मध्ये दिलेल्या आहेत. आता विधान परिषद हे राज्य विधानमंडळाचं वरिष्ठ सभागृह आहे. सो जर एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद नसेल किंवा एखाद्या राज्यांमध्ये विधान परिषद असेल पण ती नष्ट करायची आहे, तर अशा वेळेस अधिकार कुणाला आहेत? ते संसदेला आहेत. ओके. एखाद्या राज्यामधली विधान परिषद किंवा एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करायची असेल किंवा ती नष्ट करायची असेल तर त्याच्याबद्दल अधिकार कुणाला आहेत? तर संसदेला आहेत. पण त्याच्या अगोदर त्या संबंधित राज्यामध्ये ज्या राज्यांमध्ये विधान परिषद निर्मिती करायची असेल किंवा ज्या राज्यामध्ये विधान परिषद आहे पण त्या राज्यामधील आता विधान परिषद नष्ट करायची असेल तर अशा संबंधित राज्याच्या विधानसभेनं असा ठराव त्या विधानसभेमध्ये मांडून असा ठराव विशेष बहुमतानं पास करणं गरजेचं असतं. आणि तो विशेष बहुमताने पास झालेला ठराव नंतर तो संसदेकडे काय केला जातो? पाठवला जातो. त्यावेळेस संसद तो ठराव काय करू शकते? फेटाळू पण शकते किंवा तो ठराव मंजूर पण करू शकते. पण संसदेमध्ये असा जो ठराव, जर संसदेनं तो ठराव पास करायचं ठरवलं तर अशा वेळेस संसद काय करते? साध्या बहुमतानं संसद काय करते? ठराव पास करते. म्हणजे एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करायचे असेल किंवा नष्ट करायचे असेल त्याच्याबद्दल अधिकार संसदेला आहेत, पण तसा ठराव राज्य विधानसभेनं 2/3 बहुमतानं म्हणजे विशेष बहुमतानं पारित करणं गरजेचं असतं आणि तो ठराव संसदेनं काय तर साध्या बहुमतानं पारित करणं गरजेचं असतं. अशा वेळेस त्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करू शकते किंवा त्या अस्तित्वात असलेली विधान परिषद नष्ट करू शकते. कोण? तर संसद. ओके. सो या गोष्टी व्यवस्थित लक्षात असू द्या. पण एक गोष्टही लक्षात ठेवा की राज्य विधानसभेच्या ठरावाविना संसद असा कायदा करू शकत नाही. जर असा ठराव जरी राज्य विधानसभेने केला आणि तो संसदेकडे पाठवला तर तो संसदेवर पण तो बंधनकारक नसतो. संसद तो फेटाळू पण शकते. पण तो असा कायदा विधान परिषद निर्मिती किंवा नष्ट करण्याचा कायदा जो आहे तो संसद राज्याच्या विधानसभेच्या ठरावाविना कायदा करू शकत नाही. सो आता दुसरा क्वेश्चन. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे, उद्देशपत्रिका ही भारतीय राज्यघटनेचा भाग नाही. हे विधान एकदम चुकीचं आहे. दुसरं विधान आहे, न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. हे विधान एकदम बरोबर आहे. तिसरं विधान आहे, उद्देशपत्रिकेत घटना दुरुस्ती करता येत नाही. हे विधान एकदम चुकीचं आहे. चौथं विधान आहे, उद्देशपत्रिका ही न्यायप्रविष्ट आहे. हे विधान एकदम चुकीचं आहे. सो याचं आन्सर काय असेल? विचारला काय क्वेश्चन आहे? तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? सो विधान ब फक्त बरोबर आहे. म्हणजे ह्याचं आन्सर काय असेल? पर्याय क्रमांक 3. फक्त 2 विधाने बरोबर आहे. तर बघा,
उद्देश पत्रिका ही भारतीय राज्यघटनेचा भाग नाही असं आपण क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे. पण सध्या जी उद्देश पत्रिका आहे, ज्यालाच आपण प्रिअम्बल म्हणतो किंवा प्रस्तावना म्हणतो, किंवा संविधानाची प्रस्तावना किंवा प्रिअम्बल किंवा आपण त्याला सरनामा असं म्हणतो. तर हा सरनामा जो आहे तो भारतीय संविधानाचा भाग आहे. सो पहिला खटला 1900 त्याच्या म्हणजे आपल्याला ते एका 3 खटल्यानुसार दिसून येतं. तर पहिला खटला होता बेरुबारी युनियन खटला. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं होतं की जी घटनेची उद्देश पत्रिका आहे, भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका आहे, ती घटनेचा भाग नाही असं म्हटलं होतं. पण नंतर 1973 ला केशवानंद भारती केस झाली आणि केशवानंद भारती केसमध्ये न्यायालयाने, सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय चेंज केला आणि म्हटलं की जी भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका आहे ती भारतीय संविधानाचा भाग आहे. ओके. आणि नंतर पुन्हा LIC 1980 ला एक केस झाली. त्याच्यामध्ये असं म्हटलं की भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका जी आहे ती भारतीय संविधानाचा अंतर्गत भाग आहे. सो आता काय आपण म्हणू शकतो की उद्देश पत्रिका ही भारतीय संविधानाचा भाग आहे. आता दुसरं स्टेटमेंट असे की न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. कारण काय? तर बघा, जे उद्देश पत्रिका आहे, जे प्रिअम्बल आहे, ते न्यायप्रविष्ट आहे का, जस्टिसेबल आहे का? तर नाहीये. तर त्याच्यामुळं आपल्याला न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. कारण त्याचं असं आहे की ती उद्देश पत्रिका जस्टिसेबल नाहीये, न्यायप्रविष्ट नाही आहे. जर ती न्यायप्रविष्ट असली असती तर आपल्याला आग्रह धरता आला असता. म्हणजे आपण उल्लंघन होत असेल तर आपण डायरेक्टली आपण काय करू शकलो असतो, न्यायालयात जाऊ शकलो असतो. ओके. कारण आता न्यायप्रविष्ट कुठला भाग आहे? सध्या फक्त फंडामेंटल राईट्स हा, ओके, भारतीय संविधानाचा जे मूलभूत हक्क आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, ते न्यायप्रविष्ट आहेत. पण जर तुम्ही फंडामेंटल ड्युटीज बघितले, DPSP बघितले किंवा प्रिअम्बल बघितलं तर हे तिन्ही गोष्टी न्यायप्रविष्ट नाहीयेत. तिसरं उदाहरण काय म्हणतंय? उद्देश पत्रिकेत घटनादुरुस्ती करता येत नाही. आता उदाहरण घ्या, 42वी घटनादुरुस्ती 1976 लाच झाली होती. म्हणजे घटनादुरुस्ती करता येते. कारण 1976 ला भारतीय संविधानामध्ये प्रिअम्बलमध्ये 42वी घटनादुरुस्ती करून त्याच्यामध्ये 3 शब्द ऍड केले होते. सो या गोष्टी लक्षात असू द्या. तर बघा, तिसरा क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे, केंद्र आणि राज्य सरकारमधील करांचे वितरण करण्यासाठी पंतप्रधानांकडून दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची नेमणूक करण्यात येते. एकदम चुकीचं आहे. सो दुसरं विधान आहे, वित्त आयोगाची नेमणूक राज्यघटनेच्या कलम 280 अन्वये करण्यात येते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? फक्त ब विधान बरोबर आहे. आता कारण बघा, केंद्र आणि राज्य सरकार, बघा, 280 कलमा अंतर्गत राष्ट्रपती, पंतप्रधान नाही. तर राष्ट्रपतींकडून दर 5 वर्षांनी केंद्र आणि राज्य सरकारमधील करांचं वितरण करण्यासाठी दर 5 वर्षांनी फिनान्स कमिशन म्हणजे वित्त आयोगाची नेमणूक करण्यात येते. सो आता सध्या 15वा वित्त आयोग चालू आहे. ओके. म्हणजे 15वा वित्त आयोग नेमलेला आहे राष्ट्रपतींनी. तर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून सांगायचंय. आणि त्याचा कार्यकाळ जो आहे तो 2020 ते 2025 पर्यंत असणार आहे. सो 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे कोण होते? YV रेड्डी होते. आणि 14व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ 15 ते 20 पर्यंत होता. सो 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ते मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून सांगायचंय. ओके. सो फक्त एक्झाम मध्ये स्टेटमेंट मध्ये काय म्हटलेले ते एकदम व्यवस्थित लक्षात घेत जावा. पंतप्रधानाच्या ऐवजी कधी राज्यपाल दिलेलं असतं, कधी राष्ट्रपती दिलेलं असतं, म्हणजे असं जम्बलिंग केलेलं असतं. ओके. सो डोकं शांत ठेवून क्वेश्चन सॉल्व्ह करणं गरजेचं असतं. तर पहा पुढचा क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे, घटनेने विधानसभेची सदस्य संख्या किमान 60 तर कमाल 500 इतकी निश्चित केली आहे. एकदम बरोबर आहे. दुसरं विधान आहे, घटनेने विधान परिषदेची सदस्य संख्या किमान 40 तर कमाल विधानसभेच्या 1/3 एवढी निश्चित केली आहे. सो हे विधान एकदम बरोबर आहे. सो बरोबर विधानाचा पर्याय कुठला असेल? पर्याय क्रमांक 3, अ व ब दोन्ही विधाने बरोबर.
तर बघा, राज्यघटनेच्या कलम 170 मध्ये या तरतुदी केलेल्या आहेत. कुठल्या तरतुदी? तर विधानसभेची जर एखाद्या म्हणजे विधानसभेची जी सदस्य संख्या आहे ती सदस्य संख्या त्या कलमामध्ये दिलेली आहे. विधानसभेची रचना जी आहे ती विधानसभेची रचना या 170 या कलमामध्ये दिलेली आहे. काय असेल रचना? तर विधानसभेची जी सदस्य संख्या असेल ती किमान 60, ओके, मिनिमम 60, तर मॅक्झिमम किती असेल? 500 असेल. पण विधानसभेची जी सदस्य संख्या आहे ती सदस्य संख्या त्या राज्याच्या लोकसंख्येवर पण अवलंबून असते. आता काही राज्य त्याला अपवाद आहेत, कारण त्या राज्यांमध्ये त्यांची जी सदस्य संख्या आहे ती 60 किंवा 60 पेक्षा कमी आहे, कारण तिथं लोकसंख्या फारच कमी आहे. मग ती राज्य कोणती? तर अशी 5 राज्य आहेत. तर बघा, नॉर्थ ईस्ट मध्ये अरुणाचल प्रदेश आहे. अरुणाचल प्रदेशची सध्याची विधानसभेची संख्या जी आहे ती 60च आहे. ओके. नंतर सिक्कीमची विधानसभेची संख्या जी आहे ती सध्या 32 एवढी आहे. तसंच मिझोरमची विधानसभेची जी सदस्य संख्या आहे ती 40 एवढी आहे. आणि नागालँडची विधानसभेची सदस्य संख्या 60 एवढी आहे. आणि नंतर आपण महाराष्ट्राच्या खाली आलो तर तिथं गोवा या राज्याची पण सदस्य संख्या किती आहे? 40 एवढीच आहे, म्हणजे 60 पेक्षा कमी आहे, कारण तिथली लोकसंख्या ही कमी आहे. तर 170 मध्ये तुम्हाला सांगितले की 170 कलमामध्ये म्हटलेले की ती सदस्य संख्या त्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असेल. सो या गोष्टी लक्षात असू द्या. आणि जी विधान परिषद आहे, एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद असेल तर त्या विधान परिषदेची किमान सदस्य संख्या आहे ती 40 एवढी असते आणि मॅक्झिमम त्या विधानसभेच्या 1/3 एवढी असते. तर पहा पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? सो पहिलं विधान आहे धनविधेयक फक्त विधानसभेतच मांडता येते, एकदम बरोबर. दुसरं विधान आहे विधान परिषद धनविधेयक फेटाळू शकत नाही, हे विधान एकदम बरोबर आहे. तिसरं विधान, विधान परिषद धनविधेयकात सुधारणा किंवा बदल किंवा शिफारसी करू शकते, हे विधान एकदम चुकीचं आहे. सो याचा आन्सर काय असेल? 3 नंबर विधान हे चुकीचं आहे. तर बघा, घटनेतील कलम 198 मध्ये, ओके, 198 मध्ये जे धनविधेयकाची प्रोसिजर दिलेली आहे, म्हणजे राज्य विधानमंडळात जे धनविधेयक पारित करण्यासाठी जी कार्यपद्धती लागते ती त्याच्यामध्ये कार्यपद्धती दिलेली आहे. कुठल्या कलमात? आर्टिकल 198 मध्ये. ओके. तर धनविधेयक जे आहे ते धनविधेयक राज्यपालांच्या पूर्वसंमतीनं फक्त पहिल्यांदा विधानसभेतच मांडता येतं. विधानसभा मग ते पास करून विधान परिषदेकडे पाठवते. सो विधान परिषदेला याच्यावर पर्याय काय असतो? तर 14 दिवसांच्या आत ते विधेयक पारित करून परत विधानसभेकडे पाठवणं. ओके. आता विधान परिषदेला याच्यामध्ये सुधारणा किंवा बदल ते करू शकत नाही. विधान परिषद फक्त शिफारसी करू शकते. विधान परिषद या विधेयकामध्ये सुधारणा किंवा बदल हे दोन्ही करू शकत नाही, फक्त शिफारसी करू शकते. आणि या शिफारसी स्वीकारायच्या की नाही हे विधानसभेवर डिपेंड असतं. विधानसभा स्वीकारते पण आणि नाही म्हणजे ती स्वीकारू पण शकत नाही, असं दोन्ही पण होऊ शकतं. ओके. सो म्हणजे विधान परिषदेला फक्त आणि फक्त केवळ शिफारसी करण्याचा अधिकार आहे. ते विधेयक फेटाळण्याचा किंवा त्याच्यामध्ये सुधारणा किंवा बदल करण्याचा बिलकुल अधिकार नाही आहे. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन, राज्य हे ग्रामपंचायत संघटित करण्यासाठी उपाययोजना करील व त्यांना स्वशासनाचे घटक म्हणून कार्य करण्यास समर्थ करण्यास आवश्यक ते अधिकार व प्राधिकार बहाल करील, असे घटनेच्या कोणत्या भागात म्हटले आहे? ओके, कोणत्या पार्ट मध्ये म्हटले आहे? तर त्याचं आन्सर आहे भाग 4. ओके, भाग 4 काय येतो? DPSP म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. तर या भाग 4 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वांमध्ये आर्टिकल 40 मध्ये, ओके, आर्टिकल 40 मध्ये ग्रामपंचायत संघटन करण्याचं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याला आपण गांधीयन प्रिन्सिपल पण म्हणतो. गांधीयन प्रिन्सिपल मध्ये येतं, हे गांधीवादी तत्वांमध्ये येतं आर्टिकल 40. तर आर्टिकल 40 मध्ये हे म्हटलेलं आहे. सो भाग 5 कशा संबंधित आहे? तर भाग 5 हा युनियन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, द युनियन, ओके, केंद्र शासना संबंधित आहे. नंतर भाग 3 मध्ये फंडामेंटल राईट्स येतात, मूलभूत अधिकार येतात. आणि भाग 4 मध्ये फंडामेंटल ड्युटीज येतात, ओके, मूलभूत कर्तव्य येतात. सो या गोष्टी लक्षात असू द्या. पुढचा क्वेश्चन, राज्याच्या महाधिवक्ता,
ओके, ॲडव्होकेट जनरल महाधिवक्त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं विचारलंय. ओके, सो पहिलं विधान आहे राज्यघटनेच्या कलम 165 नुसार त्याची नेमणूक केली जाते, हे एकदम बरोबर आहे. दुसरं विधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपाल त्याची नियुक्ती करतात, हेही विधान बरोबर आहे. तिसरं विधान आहे तो राज्य विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकतो, पण भाषण व मतदान करू शकत नाही. सो हे विधान चुकीचं आहे. तर बघा, जो राज्याचा महाधिवक्ता असतो ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट, तर त्याची नेमणूक कलम 165 नुसार राज्यपाल करतो. सो जो महाधिवक्ता असतो तो महाधिवक्ता राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तो कामकाजामध्ये भाग घेऊ शकतो किंवा भाषण पण त्याच्यामध्ये करू शकतो. ओके, पण फक्त त्याला मतदान करण्याचा, वोट करण्याचा अधिकार नसतो. ओके, आलं लक्षात. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, महाधिवक्त्याला जे क्वालिफिकेशन लागतं महाधिवक्ता होण्यासाठी, तर त्यासाठी क्वालिफिकेशन काय असतं, तर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हतापात्र असते, म्हणजे जी त्याला पात्रता लागते, तीच पात्रता राज्यपाल पदासाठी पण ॲप्लिकेबल आहे. सो पुढचा क्वेश्चन पाहूया. खालील विधाने विचारात घ्या. विधान अ, सुचेता कृपलानी या भारतातील पहिल्या मुख्यमंत्री आहेत, एकदम बरोबर आहे. दुसरं विधान आहे त्या बिहार राज्याच्या मुख्यमंत्री होत्या, हे एकदम चुकीचं आहे. सो याचं आन्सर काय असेल, बरोबर विधानं विचारलेत, फक्त अ विधान बरोबर आहे. कारण सुचेता कृपलानी या बिहार राज्याच्या मुख्यमंत्री नव्हत्या, तर त्या यूपीच्या मुख्यमंत्री होत्या. ओके, म्हणजे 1963 ते 1967 पर्यंत त्या यूपी म्हणजे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, सय्यद अनवरा तैमूर या पहिल्या मुस्लिम मुख्यमंत्री आहेत. ओके, सो या गोष्टी लक्षात असू द्या. पुढचं क्वेश्चन आहे, 91वी घटना दुरुस्ती 2003 नुसार खालील पैकी कोणत्या तरतुदी घटनेत केल्या गेल्या आहेत. पहिलं विधान आहे मंत्रिमंडळात मुख्यमंत्री तसेच मंत्री यांची एकूण संख्या ही विधानसभेच्या एकूण संख्येच्या 15% जास्त अधिक असू नये, एकदम बरोबर आहे. दुसरं विधान आहे मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या ही 12 पेक्षा कमी असू नये, हेही विधान एकदम बरोबर आहे. सो आन्सर काय असेल, वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत. ओके, सो जी 2003ला 91वी घटना दुरुस्ती झाली, त्या 91व्या घटना दुरुस्तीनुसार या तरतुदी केलेल्या आहेत की मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री तसेच मंत्री यांची एकूण संख्या विधानसभेच्या एकूण संख्येच्या 15% अधिक असू नये. ओके, म्हणजे 15% विधानसभेची जेवढी संख्या असेल तेवढ्या संख्येच्या 15% जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत त्यांच्यापैकी 15% हे मंत्री बनू शकतात आणि मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या ही 12 पेक्षा कमी असू नये. ओके, सो या गोष्टी लक्षात असू द्या. पुढचा क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते, हे विधान एकदम बरोबर आहे. शरदचंद्र पवार व वसंतदादा पाटील हे दोघेही सर्वाधिक म्हणजे 3 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ओके, तर आपल्याला काय विचारले, वरील पैकी कोणते ती विधाने बरोबर आहेत. सो दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर पहा, जे वसंतराव नाईक आहेत, वसंतराव नाईकांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद 1963 ते 1975 पर्यंत ते सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत. आणि सर्वाधिक 3 वेळा म्हणजे कोण? शरदचंद्र पवार बघा, त्यांनी 3 वेळेस मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. पहिली टर्म त्यांनी 1978 ते 1980 पर्यंत, दुसरी 88 ते 1991 पर्यंत आणि तिसरी टर्म जी होती त्यांची ती 1993 ते 1995 पर्यंत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. असे 3 वेळेस ते मुख्यमंत्री बनलेले आहेत. नंतर वसंतदादा पाटील जे आहेत ते वसंतदादा पाटील 1977 ते 78 पहिली टर्म होती त्यांची. नंतर दुसरी टर्म होती 1978 ते 1978 पर्यंतच होते, त्याच वर्षी ते लगेच पायउतार झाले होते. आणि तिसरी टर्म होती 83 ते 1985 पर्यंत. अशा 3 टर्म मध्ये वसंतदादा पाटील पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. सो या गोष्टी लक्षात असू द्या.
तर बघा पुढचा क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान, राज्यपाल घटनेच्या कलम 333 नुसार विधानसभेत अँग्लो इंडियन जमातीच्या एका प्रतिनिधीची नियुक्ती करू शकतात. हे विधान एकदम बरोबर आहे. राज्यपाल विधान परिषदेमध्ये तिच्या सदस्य संख्येच्या 1/6 सदस्यांची नियुक्ती करतात. हे विधान एकदम बरोबर आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर पर्याय क्रमांक 3 अ व ब दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर बघा, राज्यपाल जर विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये अँग्लो इंडियन जमातीच्या एकाही प्रतिनिधीला तिथं म्हणजे एकही प्रतिनिधी निवडून आला नसेल तर राज्यपाल काय करतात, आर्टिकल 333 नुसार अँग्लो इंडियन जमातीच्या एका प्रतिनिधीला एका विधानसभेवर नियुक्त करू शकतात. आणि दुसरं म्हणजे राज्यपाल विधान परिषदेची जेवढी सदस्य संख्या असते त्या सदस्य संख्येच्या 1/6 एवढे सदस्य संख्याची विधान परिषदेवर नियुक्ती करतात. बाकीचे सदस्य कसे येतात, तर पदवीधर मतदारसंघातून 1/12 येतात. तसंच राज्यपाल नियुक्त 1/6, नंतर विधानसभा सदस्यांद्वारे नियुक्त 1/3 येतात. तर ओके, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात असू द्या. तर बघा पुढचा क्वेश्चन, पुढीलपैकी राज्यघटनेच्या कोणत्या कलमात ग्रामपंचायतीचे संगठन करणे व स्थापना करणे अशी तरतूद करण्यात आली आहे? पहिलं आहे आर्टिकल 40, एकदम बरोबर आहे. दुसरं विधान आहे कलम 243 ब, हेही विधान बरोबर आहे. तिसरं विधान आहे मुंबई ग्रामपंचायत कायदा कलम 6 नुसार, हे चुकीचं आहे. बघा क्वेश्चन काय विचारलाय, हे ऍक्च्युली बरोबर आहे पण ते कायद्यानुसार, पण आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय, राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार. सो क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा आणि त्याच्यानुसार आपल्याला आन्सर काय करायचे द्यायचं आहे. सो राज्यघटनेच्या कोणत्या कलमात ग्रामपंचायतीचे संघटन केले आहे, तर ते कुठलं कलम, आर्टिकल 40, म्हणजे जो भाग 4 आहे. ओके, राज्यघटनेचा भाग 4 म्हणजे कुठला येतो, डीपीएसपी. तर या डीपीएसपी मध्ये म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वांमध्ये गांधीयन प्रिन्सिपल्स जे आहेत त्या गांधीयन प्रिन्सिपल्स मध्ये आर्टिकल 40 येतं आणि आर्टिकल 40 मध्ये म्हटलेलं की बाबा ग्रामपंचायतीचं संघटन करणं. तसंच जी 74वी घटना दुरुस्ती झाली, 74व्या घटना दुरुस्तीनुसार काय केलं, तर जे पंचायत राज आहे, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना काय केला, घटनात्मक दर्जा दिला आणि त्याच्या कलम 243 ब नुसार राज्यामध्ये ग्रामपंचायतीची स्थापना करू शकतं. आणि चौथं विधान आहे 243 अ. ओके, तर 243 अ जे आहे ते 243 अ 74व्या घटनादुरुस्तीनुसार कलम आर्टिकल ऍड केलेलं आहे. बट 243 अ काय सांगतं, तर गावामध्ये जी ग्रामसभा असते ते ग्रामसभेचं संघटन ह्या 243 अ मध्ये केलं जातं. सो याचा आन्सर काय असेल, फक्त 1 व 2 हे बरोबर आहेत. म्हणजे कलम 40 आणि कलम 243 ब मध्ये ग्रामपंचायतीचं संघटन करणं आणि स्थापना करणं अशी तरतूद दिलेली आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन, खालील विधानांपैकी अयोग्य विधान निवडा. पहिलं विधान आहे 15 मार्च 1950 रोजी नियोजन आयोग म्हणजे प्लॅनिंग कमिशनची स्थापना करण्यात आली होती. हे विधान एकदम बरोबर आहे. दुसरं विधान आहे 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. हे विधान एकदम बरोबर आहे. तिसरं विधान आहे नीती आयोग हा वैधानिक आयोग आहे म्हणजे स्टॅट्युटरी बॉडी आहे. हे विधान एकदम चुकीचं आहे. सो याचं कारण काय, तर नीती आयोगाची किंवा नियोजन आयोगाची स्थापना ही मंत्रिमंडळाच्या ठरावाद्वारे केली होती. त्याच्यामुळं हा जो आयोग आहे तो वैधानिकही नाही आणि घटनात्मक आयोगही नाहीये. सो या गोष्टी व्यवस्थित लक्षात असू द्या. तर बघा 15 मार्च 1950 ला नियोजन आयोगाची भारतामध्ये नियोजन करण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केली होती आणि 1 जानेवारी 2015 ज्यावेळेस एनडीए गव्हर्नमेंटने सरकार स्थापन केलं 2014 मध्ये, तर मग एनडीए गव्हर्नमेंटनी काय केलं, 1 जानेवारी 2015 ला नियोजन प्लॅनिंग कमिशन ऐवजी त्यांनी काय केलं, नीती आयोगाची स्थापना केली. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असा त्याचा काय लॉंग फॉर्म आहे. तर या नीती आयोगाची स्थापना प्लॅनिंग कमिशन ऐवजी नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 मध्ये एनडीए गव्हर्नमेंटनी केलेली आहे. तर पहा पुढचा क्वेश्चन, 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेत म्हणजे प्रियांबल मध्ये पुढीलपैकी कोणते शब्द समाविष्ट करण्यात आले? पहिला आहे समाजवादी, हो एकदम बरोबर आहे. धर्मनिरपेक्षता हाही शब्द समाविष्ट करण्यात आला होता. एकता हा शब्द समाविष्ट करण्यात आलेला नव्हता. ओके, नंतर चौथा शब्द आहे राष्ट्राची अखंडता, हाही शब्द याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आला होता. सो याचा आन्सर काय असेल, 1, 2 व 4
समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्राची अखंडता हे 3 शब्द जे आहेत ते 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती अन्वये काय केले होते, भारताच्या प्रिअम्बलमध्ये, संविधानाच्या प्रिअम्बलमध्ये किंवा उद्देश पत्रिकेमध्ये किंवा भारताच्या सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले होते. सो या गोष्टी लक्षात असू द्या. याच्यावरून तुम्हाला काय कळतं तर सरनाम्यामध्ये आपण काय करू शकतो, घटना दुरुस्ती करू शकतो, कारण 42व्या घटना दुरुस्ती करून 3 शब्द ऑलरेडी काय केलेले त्याच्यामध्ये इन्सर्ट केलेले आहेत. 1976ला ही घटना दुरुस्ती कोणी, इंदिरा गांधी सरकारने केलेली होती. बघा पुढचा क्वेश्चन, अयोग्य जोडी ओळखा. संविधान सभेच्या महिला सदस्यांची, याच्यामध्ये आपण जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. महिला सदस्य आणि निवडून आलेले प्रांत, त्या कुठल्या प्रांतातून निवडून आल्या होत्या. जी संविधान सभा होती त्या संविधान सभेमध्ये असलेल्या ज्या महिला सदस्य होत्या त्या महिला सदस्य कुठल्या प्रांतातून निवडून आल्या होत्या त्याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत आणि त्यातली अयोग्य जोडी आपल्याला काय करायची, ओळखायची आहे. तर बघा पहिली जोडी, हंसा मेहता या बॉम्बे या स्टेटमधून निवडून आल्या होत्या, हे एकदम बरोबर आहे. सरोजिनी नायडू बिहारमधून निवडून आल्या होत्या, हेही एकदम बरोबर आहे. विजयलक्ष्मी पंडित या संयुक्त प्रांतामधून निवडून आल्या होत्या, हेही बरोबर आहे. सुचेता कृपलानी या मद्रासमधून निवडून आल्या होत्या, हे चुकीचं आहे. सो सुचेता कृपलानी ज्या होत्या त्या सुचेता कृपलानी संयुक्त प्रांतामधून, युनायटेड प्रोव्हिन्समधून काय केल्या होत्या, निवडून आल्या होत्या. संयुक्त प्रांत त्यावेळेचा, आजचा यूपी आणि त्यावेळेचा संयुक्त प्रांत म्हणतो आपण त्याला. तर सुचेता कृपलानी हा त्यावेळेच्या युनायटेड प्रोव्हिन्स संयुक्त प्रांतामधून निवडून आल्या होत्या. कुठं तर संविधान सभेवर. आणि 5व्या महिला आहेत राजकुमारी अमृता कौर, या केंद्रीय प्रांतामधून निवडून आल्या होत्या, हे एकदम बरोबर आहे. आता तर याचं आन्सर काय असेल तर एक आन्सर असेल फक्त 4 विधान चुकीचं, चौथी जोडी चुकीची आहे, कारण सुचेता कृपलानी ह्या युनायटेड प्रोव्हिन्समधून निवडून आल्या होत्या. ह्या गोष्टी एकदम व्यवस्थित लक्षात असू द्या. तर बघा पुढची एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगतो की राजकुमारी अमृता कौर ज्या आहेत त्या स्वतंत्र भारतातील पहिल्या सरकारमध्ये काय होत्या तर त्या आरोग्य मंत्री होत्या, हेल्थ मिनिस्टर होत्या. आणि त्या पहिल्या महिला हेल्थ मिनिस्टर होत्या, विथ त्या कॅबिनेट मिनिस्टर पण होत्या. पहिल्या स्वतंत्र भारतातल्या पहिल्या हेल्थ मिनिस्टर, स्वतंत्र भारतातल्या मंत्रिमंडळातील पहिल्या कॅबिनेट मंत्री पण होत्या. आणि कॅबिनेटमध्ये असलेल्या 2 ख्रिश्चन व्यक्तींपैकी त्या एक होत्या. दुसरे ख्रिश्चन व्यक्ती कोण होते तर ते जॉन मथाई होते. ओके, जॉन मथाई होते. आणि ह्या ख्रिश्चन म्हणजे श्रीमती राजकुमारी अमृता कौर ह्या ख्रिश्चन होत्या. ओके, सो या गोष्टी लक्षात असू द्या. आणि त्या संविधान सभेच्या सदस्य पण होत्या. आपण ते पाहिलंच की त्या केंद्रीय प्रांतामधून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या. तर बघा पुढचा क्वेश्चन, 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची तर उपाध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची निवड करण्यात आली होती अनुक्रमे. सो याचं आन्सर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि एच.सी. मुखर्जी. जी संविधान सभा होती, संविधान सभेमध्ये जी 9 डिसेंबरला पहिल्यांदा संविधान सभेची बैठक बोलली होती, तर 9 डिसेंबरला तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची नेमणूक करण्यात आली होती. ओके, 9 डिसेंबरला. पण 11 डिसेंबरला काय केलं तर त्याचे पूर्णवेळ अध्यक्ष म्हणजे कोण तर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आणि उपाध्यक्ष म्हणून एच.सी. मुखर्जी यांची नेमणूक करण्यात आली होती. सो या गोष्टी लक्षात असू द्या. पुढचा क्वेश्चन आहे, आता आपण करंट अफेअर्स रिलेटेड क्वेश्चन पाहणार आहोत पॉलिटीचे. तर बघा, खालील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा. पहिलं विधान आहे, सुनील अरोरा यांची नुकतीच देशाचे 23वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक झाली आहे, हे विधान एकदम बरोबर आहे. दुसरे विधान आहे, ते आधी सप्टेंबर 2017 पासून निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहत होते, हे विधान बरोबर आहे. त्यांनी इंडियन एअरलाइन्स तसेच एअर इंडियाचे संचालक अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे, हे विधान बरोबर आहे. चौथं विधान आहे, ते 1980च्या तुकडीचे महाराष्ट्र कॅडरचे IAS अधिकारी आहेत, हे विधान चुकीचं आहे. कारण जे सुनील अरोरा आहेत ते 1980च्या राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी आहेत. सो ही गोष्ट व्यवस्थित लक्षात असू द्या. तर पहा पुढचा करंट अफेअर्सचा क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे, अरविंद सक्सेना यांची नुकतीच नोव्हेंबर 2018 मध्ये पंतप्रधानांनी संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली, हे विधान एकदम चुकीचं आहे. कारण जे UPSCचे चेअरमन असतात त्या UPSCच्या चेअरमनची नेमणूक कोण करतं, पंतप्रधान करत नाहीत, तर कोण करतं, राष्ट्रपती करतात. ओके, ही गोष्ट लक्षात असू द्या. आता ही सगळ्यांनाच येत असते, पण काही लोक मग याच्यामध्ये काय होते, सिली मिस्टेक होते. आपण क्वेश्चन सोपा आहे
याच्या भरात आपण काय करतो, फाटाफट काय करतो आपण, स्टेटमेंट वाचून त्याला लगेच योग्य ठरवून पुढे जातो. सो क्वेश्चन एकदम व्यवस्थित वाचत जावा. त्याच्यामधले कीवर्ड्स हे त्याच्यामध्ये जम्बलिंग केलेलं असतं. पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपती आणि राष्ट्रपतींऐवजी पंतप्रधान असं याच्यामध्ये टाकलेलं असतं. सो हे कीवर्ड्स एकदम व्यवस्थित वाचत जावा. नंतर दुसरा स्टेटमेंट आहे, अरविंद सक्सेना हे भारतीय पोस्टल सेवेतील अधिकारी आहेत. हे विधान एकदम बरोबर आहे. तिसरं विधान आहे, नियुक्तीपूर्वी ते जून 2018 पासून आयोगाचे प्रभारी अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. हे विधान बरोबर आहे. सो वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे. सो याचा आन्सर काय असेल, पर्याय क्रमांक 3 वरीलपैकी 2 व 3 विधान बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे, 14 डिसेंबर 2018 मध्ये पुढीलपैकी कोणत्या राज्याने संसद आणि राज्य विधिमंडळामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारा कायदा केंद्र सरकारने मंजूर करावा अशी मागणी करणारा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. सो त्याचं आन्सर आहे ओरिसा. ओरिसा या राज्याच्या विधानसभेनं काय केलं तर बघा, 14 डिसेंबर 2018 मध्ये, डिसेंबर 2018 मध्ये त्यांच्या विधानसभेमध्ये एक ठराव पास केला. तो ठराव असा होता की जे संसद आणि राज्य विधिमंडळ आहे त्या संसदेमध्ये आणि राज्य विधिमंडळामध्ये महिलांना 33% आरक्षण द्यावं असा कायदा केंद्र सरकारने करावा अशी मागणी करणारा ठराव हा या ओरिसा विधानसभेनं मंजूर केलेला आहे. सो त्याच्या अगोदर पण एका राज्यानं असा ठराव मंजूर केलेला आहे. तर ते राज्य कोणतं, तर ते मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून सांगायचं आहे. कारण बघा, आत्ता विधानसभेमध्ये राज्य विधानमंडळामध्ये आणि संसदे पार्लमेंटमध्ये पण सध्या महिलांसाठी आरक्षणाची कुठलीही तरतूद नाहीये. जे 73 आणि 74 घटनादुरुस्ती केली त्याच्यानुसार पंचायत राज म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना काय केलेलं आहे, आरक्षण दिलेलं आहे. पण आणखीही पार्लमेंटमध्ये आणि स्टेट लेजिस्लेचरमध्ये, राज्य विधानमंडळामध्ये आणखी कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये काय केलं, आरक्षण दिलेलं नाहीये. सो पुढचा क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सरकारने नुकतेच डिसेंबर 2018 मध्ये 100 रुपयेपेक्षा अधिक मूल्य असलेल्या भारतीय नोटांवर बंदी घालण्याचा निर्णयाची घोषणा केली. तर त्याचा आन्सर आहे नेपाळ. तर या नेपाळ या देशानं काय केलेलं आहे, 100 भारतातल्या ज्या 100 रुपयांपेक्षा वरच्या ज्या नोटा आहेत त्या 100 रुपयांपेक्षा वरच्या नोटांवर तिथं म्हणजे अधिक मूल्य असणाऱ्या ज्या भारतीय नोटा आहेत त्याच्यावर नेपाळमध्ये वापरण्यावर त्यांनी बंदी घातलेली आहे, नेपाळ गव्हर्नमेंटनी. पुढचं क्वेश्चन आहे, कृषी निर्यात धोरण 2018 ओके, ॲग्रिकल्चरल एक्सपोर्ट पॉलिसी 2018 विषयी खालील अचूक विधाने लक्षात घ्या. म्हणजे बरोबर विधान लक्षात घ्यायचे आहेत. तर पहिलं विधान आहे, 2022 सालापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्याच्या उद्देशाने हे धोरण राबविण्यात येत आहे. हे विधान एकदम बरोबर आहे. दुसरं विधान आहे, 2022 सालापर्यंत कृषी मालाची निर्यात दुपटीने म्हणजे सध्याच्या 30 अब्ज अमेरिकन डॉलरवरून 60 अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत वाढवणे ह्या धोरणाचे उद्दिष्ट आहे. हे विधान एकदम बरोबर आहे. सो याचं आन्सर काय असेल, 1 व 2 दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर बघा, आता नुकतंच कृषी निर्यात पॉलिसी म्हणजे कृषी निर्यात धोरण 2018 सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, पारित केलेले आहे. तर त्याच्यामध्ये काही तरतुदी करण्यात आल्या. ते तरतुदी म्हणजे काय, तर 2022 सालापर्यंत शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे ते दुपटीनं वाढवायचं आहे. त्या उद्देशानंच हे धोरण काय केलेले, ही पॉलिसी काय केलेली आहे, पारित केलेली आहे. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं प्रमुख उद्दिष्ट काय या पॉलिसीचं, तर ते म्हणजे 2022 सालापर्यंत कृषी मालाची निर्यात दुपटीने म्हणजे 30 अब्ज अमेरिकन डॉलरहून 60 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत करायचे आणि 2022 नंतर त्याची 100 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत काय करायचंय ते न्यायचं आहे. ओके, सो या गोष्टी लक्षात असू द्या. तर विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, हे जे क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत स्पष्टीकरणासहित, हे क्वेश्चन्स तुम्ही आणखी एकदा रिवाइज करा, जेणेकरून आता येणारी जी कंबाईंड एक्झाम आहे त्याच्यानुसारच मी हे क्वेश्चन्स फ्रेम केलेले आहेत, कंबाईंड एक्झामसाठी तुम्हाला उपयोगी पडावेत म्हणून. सो हे आणखी एकदा तुम्ही जर रिवाइज केलं तर तुमच्या एकदम व्यवस्थित लक्षात राहील आणि याच्यावर क्वेश्चन जर आले एक्झाममध्ये तर तुम्ही 101% ते क्वेश्चन्स तुम्ही ॲक्युरेट सॉल्व्ह करू शकता. सो थँक्यू.